तर नमस्कार भावांनो, आता गेली 4 दिवस झाले तुम्ही बघतायच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे नदीकाठाला जी काही गावं आहेत प्रत्येक गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पूर आलेला आहे. आता त्या पुराचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं पण चांगली मदत ठेवलेली आहे. पण ज्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांचं तर खूप नुकसान झालेलं आहे. लोकांना माल वाहतूक करता येत नाही, वाहतूक तर पूर्णपणे ठप्प आहे. आता 1-2 दिवसामध्ये काय विषय झाला, एक गर्भवती महिला होती, तिला CPR दवाखान्यामध्ये न्यायचं होतं. लोकांनी खूप मदत करून सहकार्य करून कसं तरी त्या महिलेला दवाखान्यामध्ये नेलं, पण त्या नवजात मुलाचा जीव निघून गेला. मग त्याला जबाबदार कोण? हे पूर्णपणे सगळी जबाबदारी गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काय, ज्या लोकांना वाटते की पाऊस हा रोमॅन्टिक आहे त्यांनी कधीतरी या परिस्थितीचा सामना करा, म्हणजे तुम्हाला समजेल पाऊस रोमॅन्टिक आहे का डेंजर आहे. प्रत्येकाची अवस्था एकदम बेकार होऊन जात्या. आता आम्हालाच आमच्या गावातून गेले 4 दिवस झाले बाहेर पडता येत नाही, का काही कुठले काम पण होत नाही, पण नुकसान तर भरपूर होऊन जाते. आता इथं काय गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना काय प्रति गुंठा 200, 250, 300 रुपये देते आणि नुकसान भरपाई म्हणून विषय दाबून टाकते. पण याला जबाबदारी कोणतरी घेतली पाहिजे, जर गव्हर्नमेंटने पण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ही परिस्थिती काय याच वर्षी नाही, प्रत्येक वर्षी हीच बोंब आहे. कारण तुम्ही लोकांच्याकडून जो टॅक्स वसूल करताय तसं त्या हिशोबाने तुमच्या कामाला लोकही सॅटिस्फाईड झाली पाहिजेत. कारण की रस्त्याची अवस्था तिने एकदम बेकार होऊन गेलेली आहे. आपल्याला जे दिसते ते आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. जर माझ्याकडून काय चुकीचा अपशब्द आलेला असेल तर तिथं मला भावांनो तुम्ही क्षमा करा, काय विषय नाही. पण जे दिसतंय ते आपण दाखवतोय आणि तेच बोलतोय. धन्यवाद.